नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। दिवाळीचा सर्वात पवित्र आणि शुभ दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। हा तो दिवस आहे जेव्हा महालक्ष्मी, कुबेर आणि गणपती आपल्या घरी येतात। पण तुम्हाला माहीत आहे का, जर पूजेची मांडणी, मुहूर्त, संकल्प आणि नैवेद्य योग्य पद्धतीने केला तर लक्ष्मी माता स्वतः त्या घरात स्थायिक होते। आज मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मीपूजनाची संपूर्ण विधी, पद्धत आणि रहस्य। जसं शास्त्रात सांगितलं आहे तसं। पूजा मांडणी। सर्वप्रथम लक्ष्मीपूजनासाठी जागा निवडा। घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजा मांडणी करा। त्या दिशेतच सकारात्मक ऊर्जा वाढते। जमीन स्वच्छ करून रांगोळी काढा। त्यावर लाकडी पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरा। लाल वस्त्रावर श्री गणेश, महालक्ष्मी आणि कुबेर देवता यांच्या मूर्ती ठेवा। बाजूला चांदीचा किंवा पितळेचा कलश ठेवा। कलशात पाणी, सुपारी, अक्षता, नाणी आणि आंब्याची पाने ठेवा। वर नारळ ठेवा आणि स्वस्तिक काढा। देवांच्या समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती आणि फुलं ठेवा। मग थोडंसं धान्य किंवा तांदूळ पसरवून त्यावर मूर्ती बसवा। मांडणी करताना लक्षात ठेवा, लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला कुबेर ठेवायचे आहेत। शुभ मुहूर्त। लक्ष्मीपूजनाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभ मुहूर्त। या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोषकाल सुरू होतो, जो साधारणतः संध्याकाळी सकाळचे 6:30 ते सकाळचे 8:30 या वेळेत असतो। हा काळ स्थिर लग्न म्हणून ओळखला जातो। याच वेळी केलेल्या पूजेने लक्ष्मी स्थिर राहते। त्यावेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पूजा करणे उत्तम मानले जाते। मुख्य पूजा। प्रथम श्री गणपतीची पूजा करा। फुलं, अक्षता, नैवेद्य अर्पण करा। गणपतीला मोदक, दूर्वा आणि गंध अर्पण करा। नंतर महालक्ष्मी आणि कुबेराची पूजा करा। फुलं, तांदूळ, हळद, कुंकू, फुलांची माळ, नाणी, दागिने, पैसे समोर ठेवा। लक्ष्मी मातेचा आवडता रंग लाल आणि सोनेरी। लक्ष्मी मातेचा अभिधान मंत्र म्हणा। पेक्षा जास्त ओम महालक्ष्म्यैचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। लक्ष्मी मातेच्या चरणांवर पाणी, दूध, गंध आणि फुलं अर्पण करा। त्यावेळी ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः असा जप करा। कुबेर देवाला नाणी आणि तांदळाचा अर्घ्य द्या। कुबेर देव संपत्तीचे रक्षण करतात। शेवटी आपल्या घरातील व्यवसाय, नोकरी, मुलं आणि कुटुंबियांचं नाव घेऊन लक्ष्मी मातेकडे आशीर्वाद मागा। नैवेद्य। आता मातेपुढे नैवेद्य ठेवायचा आहे। लक्ष्मी मातेला गोड पदार्थ प्रिय आहेत। पुरणपोळी, खीर, लाडू, साखर, नारळ, तूप आणि केळी अर्पण करा। नंतर तुळशीपान, पाणी आणि फळं ठेवा। शेवटी आरती म्हणा। ओम जय लक्ष्मी माता आणि सुखकर्ता दुःखहर्ता दोन्ही आरत्या करा। त्यावेळी घरातील सर्व दिवे पेटवा आणि घंटा वाजवा, कारण याच क्षणी लक्ष्मी माता घरात प्रवेश करते। उत्तर पूजा। पूजा पूर्ण झाल्यावर मातेपुढे हात जोडून म्हणा, आजच्या पूजेने मी तुझं स्मरण केलं। माझ्या चुका क्षमा कर आणि माझ्या घरात सुख, संपन्नता आण। यानंतर देवांना नमस्कार करा। नैवेद्य प्रसाद स्वरूपात कुटुंबात वाटा। दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेतील पाणी, फुलं आणि तांदूळ वृक्षाखाली विसर्जित करा। तर मंडळी, अशा रीतीने लक्ष्मीपूजन केल्याने घरात धन, धान्य, सौख्य आणि शांतीचा वास राहतो। महालक्ष्मी, कुबेर आणि गणेश तुमच्या कुटुंबावर नेहमी कृपादृष्टी ठेवो हीच प्रार्थना। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जय लक्ष्मी माता कमेंट करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री लक्ष्मी माता।